हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आरना सुवर्णा स्टिच या चॅनलमध्ये. आज बघणार आहोत आपण खणाची फ्रॉक डिझाईन. या फ्रॉकसाठी आपण 1.5 मीटर खणाचा कापड वापरलेला आहे आणि 1 मीटर अस्तर वापरलेले आहे. फ्रॉकची पूर्ण उंची घेऊन त्यातून चोडी मायनस करून आपल्याला खालचं घेरासाठी कापड घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मेन कापडापेक्षा 4 इंच कमी असं अस्तर घ्यायचं आहे. फ्रॉकच्या घेराची कटिंग झालेली आहे. चोळी शिवण्यासाठी पूर्ण उंची 9 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर 4.5 इंच, मुंडा 4.5 इंच, तसेच छातीचा चौथा +2 आणि कमरेचा चौथा +2 घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1 इंचाची गोलाई देऊन मी मुंड्याला आकार दिलेला आहे आणि समोरचा आणि मागचा 3.5 इंचाचा गळा आखून घेतलेला आहे. त्याच प्रकारे कमरेला 1 इंच वर घेऊन गोलाई देऊन दिलेली आहे आणि अस्तर कट करून घेतलेले आहे. आपल्या आरना सुवर्णा स्टिच या चॅनलवरती खूप सुंदर बाहींचे डिझाईन्स आणि ब्लाऊजचे डिझाईन्स तसेच बॅगचे डिझाईन्स दाखवले जातात. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबत जा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन लवकर येत जाईल. अजून खूपच सुंदर डिझाईन आपण घेऊन येणार आहोत. बाहीसाठी आपल्याला चोळीचा मुंडा मोजून घ्यायचा आहे. माझा 6.5 भरलेला आहे. त्यानुसार आपल्याला बाहीसाठी कापड कट करायचं आहे. मला इथं फुगा बाही बनवायची आहे, त्यामुळे मी 2 ते 2.5 इंच जास्त घेऊन आणि मग नंतर 5.5 इंचावरती बाही कट करून घेतलेली आहे. आपल्या चॅनलवरती फुगा बाहीची डिझाईन, कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. नक्की बघा. मला फ्रॉकला चोळी परकरचा लूक द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी झालरसाठी 6.5 इंचाची पट्टी कापून घेत आहे. या पट्टीची लांबी आपल्याला 60 इंच घ्यायची आहे. बंद बनवण्यासाठी 2 स्ट्रीप कट करून घ्यायचे आहे. फ्रॉकची कटिंग आता पूर्ण झालेली आहे. चला बघूया आपण आता फ्रॉक शिवायचा कसा तो. त्यासाठी आपण मागचा पॅटर्न 2 करून त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गळे पलटवून घ्यायचे आहे. ही फ्रॉक आपण आषाढी निमित्ताने शिवणार आहोत आणि त्यावरती आपण रखुमाई हे नाव ड्रॉ करणार आहोत. पण मैत्रिणींनो, तरी पण हा फ्रॉक आपण आपल्या मुलीला दुसऱ्या कोणत्या पण कार्यक्रमात घालू शकतो, अशी एक आयडिया मी या व्हिडिओमध्ये लावलेली आहे. ते कशी ते तुम्ही समोर आपल्या व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला. कारण असे फ्रॉक आपण एकाच कार्यक्रमात वापरू शकतो आणि नंतर मग आपण त्यांना दुसऱ्या ठिकाणी वापरू नाही शकत, म्हणून आपण हा जुगाड केलेला आहे. तो जुगाड कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा मैत्रिणींनो. फ्रॉकचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हीच मला म्हणाल मैत्रिणींनो की खूपच छान आयडिया केली आहे असे. चोळीचे मागचे पॅटर्न तयार झालेले आहेत. आता बघूया आपण समोरचे पॅटर्न कसे करायचे ते. त्यासाठी पण आपण अस्तर आणि फॅब्रिक पलटवून घेणार आहोत. छान शिलाईला नखांनी प्रेस करून आपल्याला गळा पलटवून घ्यायचा आहे. वर दाब शिलाई देऊन फिनिशिंग देऊन द्यायची आहे आणि पूर्ण पॅटर्न शिलाई मारून एकत्र करून घ्यायची आहे. चोळीच्या मागच्या पॅटर्नला आपल्याला हुक आय पट्टी तयार करून घ्यायची आहे.
हुक आहे पट्टी एकावर एक ठेवून 1 इंच अशी शिलाई मारून घ्यायची आहे. जोडीचे दोघी पार्ट उलट घेऊन आपल्याला शोल्डर फिटिंग करून घ्यायची आहे. शोल्डर जॉईन झाल्यावर आपले दोघं पॅटर्न असे दिसतील. फुगाबाईसाठी आपण बाहीच्या मापापेक्षा 2 इंच जास्त घेतलेला आहे. आपण आधी दोघी कापड एकमेकांना व्यवस्थित जॉईन करून घेऊ आणि बाहीला आत 3 ते 4 अशा प्लेट देऊन घेऊ. कारण छोटी मुलगी असल्यामुळे जास्त प्लेट्स घ्यायची गरज नसते. खालच्या साईडनी पण आपण त्याच 3-4 प्लेट्स घेऊन घ्यायचे आहे. तसेच खाली आपल्याला बॉर्डर जॉईन करून घ्यायची आहे. फ्रॉकच्या बाह्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्यांना चोळीला अटॅच करून घेऊया. त्यासाठी आपल्याला बाहीचा मध्य काढून शोल्डरवरती व्यवस्थित बाही जोडून घ्यायची आहे. दोघं साईडनी सेम येईल याप्रमाणे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. चोळीला बाह्या लावून झालेल्या आहेत. बघा किती छान वाटत आहे बाही. तसेच आपण आता फ्रॉकच्या घेऱ्यासाठी अस्तर जॉईन करून घेत आहोत. मेन फ्रॉकच्या कापडाला आपण मध्यावर कट करून आजूबाजूला आपण 1.5 ते 2 इंच ठेवून निशाण करून घेणार आहोत. हे निशाण कशासाठी करत आहे ते आपल्याला समोर व्हिडिओमध्ये कळेलच. आता आपण अस्तर आणि मेन कापड आपण जोडून घेतलेला आहे. 1.5 ते 2 इंच सोडून आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. या प्लेट्स आपल्याला जे 1.5 इंचाची आपण खूण केलेली होती मधात तिथं घ्यायच्या आहेत. या प्लेट्स आपण चोळीच्या एका भागासाठी तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण समोर अर्ध्यापासून 1.5 इंच सोडून परत प्लेट टाकून एका साईडला 1.5 इंच सोडून द्यायची आहे. या प्लेट्स आता दुसऱ्या भाग जोडण्यासाठी तयार झालेले आहेत. मी स्कर्टसारखं लूक देण्यासाठी कट न करता डायरेक्ट प्लेट टाकून घेतलेले आहे. फ्रॉकला आपण समोर झालर लावणार आहे. त्याच्यासाठी आपण ही पट्टी तयार करून घेत आहोत. त्यासाठी आपण खालच्या साईडनी तिला फोल्ड करून त्यावरती प्लेट टाकून घेतले आहे. घेराच्या समोरच्या बाजूला आपल्याला ही झालर अशी जोडून घ्यायची आहे.
फ्रॉकची झालर जोडून झालेली आहे. फ्रॉकसाठी आपल्याला बंद बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण 2 इंचाची पट्टी कट करून त्याच्या 2 स्ट्रिप करून घेतलेले आहेत. हे बंद आपल्याला चोळीच्या मागच्या साईडला दोघं साईडनी जोडून घ्यायचे आहेत. आता आपण फ्रॉकचा चोळी आणि घेर एकत्र जोडून घेत आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला घेर आणि चोळी एकत्र जोडून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी साईड पण व्यवस्थितरित्या जोडून घ्यायची आहे. जर तुमच्या मुलीचे माप जरा हेल्दी असेल तर तुम्ही फ्रॉक शिवताना खणाचा कापड 2 मीटर आणि अस्तर 2 मीटर असे वापरून हा फ्रॉक शिवा. फ्रॉकचे दोघी साईड जोडून झाल्यावर आपल्याला समोरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दोघं पॅटर्नवरती. तर कसे वाटत आहेत मैत्रिणींनो तुम्हाला आरना सुवर्णा स्टिच या चॅनलवरचे पूर्ण व्हिडिओ, ते तुम्ही कळवत चला आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला मैत्रिणींनो. त्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात येत जाईल डिझाईन्स कशा बनवल्या आहेत ते. आणि तुम्ही पण मला सुचवा की मी कोणते व्हिडिओ बनवायला पाहिजे ते. आपल्याला आता बाहीचे माप घेऊन आणि छातीचे माप घेऊन तसेच कमरचे माप घेऊन खालीपर्यंत शिलाई करून फिटिंगची शिलाई पूर्ण खालीपर्यंत टाकून घ्यायची आहे. 2 ते 3 शिलाया करून घ्यायच्या आहे, कारण लहान मुलीचा फ्रॉक असल्यामुळे फाटू शकतो. तर त्यासाठी आपल्याला 2 ते 3 शिलाया करून घ्यायच्या आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे व्हिडिओची लिंक लगेच तुम्हाला मिळेल. दुसऱ्या साईडनी पण आपल्याला बाहीचे, छातीचे आणि कमरेचे माप घेऊन शिलाई टाकून घ्यायची आहे आणि झालर लावलेली आहे तोपर्यंत आपल्याला शिलाई कंटिन्यू करायची आहे. त्याच प्रकारे आपल्याला तिथं पण 2 शिलाया टाकून घ्यायच्या आहे. या प्रकारे आपली खणची फ्रॉक शिवून तयार झालेली आहे. फ्रॉक पलटवून आपल्याला समोरील प्लेट्स व्यवस्थित अरेंज करून प्रेस मारून त्यांना व्यवस्थित करायचे आहेत. ही समोर झालर लावल्यामुळे आपल्या फ्रॉकला चोळी आणि परकरचा लूक पण आलेला आहे मैत्रिणींनो. खूपच सुंदर असा आपला हा फ्रॉक बनून तयार आहे. हा फ्रॉक आपण आषाढी निमित्त शिवत आहे मैत्रिणींनो. तर त्यासाठी आपल्याला त्यावरती रखुमाई हे नाव लिहायचे आहे. मी या नावासाठी फ्रॉकच्याच कापडाचा पॅच तयार करून त्यावर रखुमाई नाव लिहून घेतले आणि हा पॅच मी फ्रॉकला लावणार आहे. पॅच यासाठी तयार केलेला आहे की हा फ्रॉक दुसऱ्या कार्यक्रमामध्ये पण मुलीला वापरता यायला पाहिजे, म्हणून जाड शिलाई टाकून त्याला आता अटॅच करून दिलेला आहे. नंतर आपल्याला तो काढता पण येतो. आहे ना छान आयडिया. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.